नमस्कार, मी ॲडव्होकेट वैशाली कोराटे बोलते आहे। आज मी आपल्याला बेकायदेशीररित्या जर मूल दत्तक घेतलं तर काय धोका निर्माण होतो याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे। पूर्ण व्हिडिओ नीट बघा। बेकायदेशीररित्या पद्धतीने जर तुम्ही मूल दत्तक घेतले तर तुम्हाला डायरेक्ट जेल देखील होऊ शकते। हे तुम्हाला माहित आहे का? म्हणून या एका चुकीच्या निर्णयामुळे तुम्हाला तुमच्यावर गुन्हा देखील दाखल होऊ शकतो। यासाठी मी आज कायदेशीर मूल दत्तक घेण्यासाठी कोणती कायदेशीर प्रक्रिया लागते हे मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पूर्ण व्हिडिओ नीट बघा। भारतामध्ये दत्तक घेण्याची प्रक्रिया म्हणजेच प्रोसिजर कायद्याने ही ठरलेली आहे। जर तुम्ही ती प्रोसिजर नीट केली नाही तर तो तुमच्यावर गुन्हा होऊ शकतो। सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी ही अधिकृत संस्था आहे। ज्युवेनिल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन ॲक्ट 2015 नुसार बेकायदेशीररित्या दत्तक म्हणजे काय ते बघूया। हॉस्पिटलमधून थेट मूल घेणे, तसंच पैशांच्या रुपयांच्या बदल्यात तुम्ही मूल घेणे, तसंच कोणत्याही कोर्ट ऑर्डरशिवाय मूल दत्तक घेणे, सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटीमध्ये नोंदणी न करता मूल घेणे म्हणजेच सांभाळणे, हे सर्व कायद्याने चुकीचं आहे, बेकायदेशीर आहे। तुमच्यावर कायदेशीर परिणाम काय होतात हे सगळं केल्यावर हे बघूयात। ज्युवेनिल जस्टिस ॲक्ट 2015च्या सेक्शन 80 आणि 81 नुसार जर कोणी बेकायदेशीर पद्धतीने मूल विकत घेतले किंवा दिले तर 3 ते 5 वर्षाची तुम्हाला शिक्षा होऊ शकते, तुरुंगवास होऊ शकतो, दंड लागू शकतो, तसंच मुलांची कस्टडी काढून घेतली जाऊ शकते। IPC अंतर्गत मानवी तस्करी किंवा अपहरणाचेही गुन्हे तुमच्यावर लागू होऊ शकतात। म्हणून कायदेशीररित्या पद्धतीनेच तुम्ही मूल दत्तक घ्या। त्यासाठी अधिकृत एजन्सी मार्फत जुळवणी करून तुम्ही मूल दत्तक घेऊ शकता। कोर्टाची ऑर्डर घ्या, होम स्टडी रिपोर्ट द्या, तसंच सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी वेबसाईटवर तुम्ही अधिकृत नोंदणी करा। कोर्टाचा अंतिम आदेश मिळाल्यानंतरच दत्तक प्रक्रिया पूर्ण ही मानली जात असते। तसंच मूल दत्तक घेणे ही खूप पवित्र आणि जबाबदारीची गोष्ट आहे, पण जर तुम्ही शॉर्टकट मारला म्हणजे शॉर्टकट पद्धतीने घेण्याचा प्रयत्न केला तर कायदेशीर धोका तुम्हाला निर्माण होऊ शकतो। ते बेकायदेशीरच आहे आणि ते बेकायदेशीर मूल दत्तक घेतलेलं मानलं जात असतं। म्हणून हे सगळे धोके टाळण्यासाठी तुम्ही कायदेशीररित्याच मूल दत्तक घेतले पाहिजे, हे लक्षात ठेवा। जर असं केलं तर तुम्हाला जेल होऊ शकते, दंड येऊ शकतो। म्हणून कुठलीही मुलगा किंवा मुलगी घेत असताना ती कायदेशीररित्याच घ्या। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या जवळच्या मित्रांना मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।